गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरती शारदीय नवरात्र उत्सव हा सुरू असून आज ललित पंचमीच्या निमित्ताने भाविकांनी सप्तशृंगी गडावरती गर्दी केली आहे। भाविकांच्या सेवेसाठी सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदूर येथील पायथ्याल्यात जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कळवण डेपोचे अगर प्रमुख महाजन यांनी सांगितले। तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था व स्तनदा माता यांना बाळाला दुग्धपान करण्यासाठी एक स्पेशल कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती ही आगार प्रमुख महाजन यांनी सांगितली आहे। त्यांच्या सेवेसाठी आपण सुलभ शौचालय, पिण्याचं पाणी आणि सगळ्या सुविधा केलेल्या आहेत। गर्दीच्या वेळेस आपण रेलिंग ठेवलेली आहे, रेलिंगला कर्मचारी आहेत, बसेस उतरण्यासाठी सगळ्या गोष्टींचं आपण नियोजन केलेलं आहे। सप्तशृंग गडावर शारदीय नवरात्र उत्सव सुरू असताना वाहन तळावरती शेकडो बस ज्या आहेत त्या भाविकांच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर केलेले आहेत आणि हे सुरू आहे। एकंदरीत वाहन तळावरती चोरीचं प्रमाणसुद्धा 7व्या माळीला 9व्या माळीला मोठ्या प्रमाणात होत असतं, त्याबद्दल नियोजन कसं आहे आणि भाविकांना काय आवाहन करा? गत वर्षाच्या तुलनेत आपण CCTV दरवर्षीच बसवत असतो, पण यावर्षी 2 कॅमेरे आपण अतिरिक्त बसवलेले आहेत। भाविकांना एकच आवाहन करण्यात येते की आपल्या मौल्यवान वस्तू खास करून यात्रेत येताना आणू नका, जेणेकरून त्या प्रमाणात चोऱ्या होणार नाहीत किंवा तुम्ही सुरक्षित राहाल, आपले मौल्यवान दागिने आपल्याजवळ राहतील। एकंदरीत बाहेरून येणारे भाविक जे आहेत त्यांच्या प्रायव्हेट गाड्या असतात, त्यांना काय आवाहन कराल? बाहेरून प्रायव्हेट येणारे वाहनासाठी सध्या तर गेट बंद केलेलं आहे। त्यासाठी आम्ही गड ते पायथ्यासाठी साधारण 130 बसेसचं नियोजन केलेले आहे आणि दर 5 मिनिटाला आपल्या इथून बस उपलब्ध आहे। तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकहून आपल्या 165 बसेस आहेत, त्यामध्ये मालेगाव, मनमाड जिल्ह्यातून ज्या ठिकाणाहून भाविक येतील त्या सर्व ठिकाणाहून आपण बसेसचं नियोजन केलेलं आहे। एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक श्यामराव सोनवणे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।